नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे बाळकृष्ण जन्माष्टमी आणि श्रावणमधला चौथा सोमवार पण आहे. तर तुम्हाला सर्वांना बाळकृष्ण जन्माष्टमीच्या आणि श्रावणमधल्या चौथ्या सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर सकाळ सकाळ बाहेरचं मी झाडून झुडून घेतलं. त्यानंतर म्हटलं आता बाहेरची दिवाबत्ती करून घ्यावा. तर बाळकृष्ण जन्माष्टमीची तयारी मी कालच केलेली बरीचशी, म्हणजे सामानाची जुळवाजुळव केलेली आहे. सगळं सामान गोळा करून ठेवलं आहे. पण आता बाळकृष्ण जन्माष्टमीचं थोडंसं डेकोरेशन पण करायचं आहे. तर हे बघा, आज हळदीचं लेपन पण करते मी, कारण असं सणसूद असलं किंवा शुक्रवार, गुरुवार असला, सोमवार आपले श्रावण महिन्यातले, असं हळदीचं लेपन, रांगोळी काढली ना खूप छान वाटतं. तर मी असं देवांचं करते, माझं घर, अंगण साफसुथरं ठेवते, असं सजवते, सडा, रांगोळी आणि देवांना साजशृंगार करायला सुद्धा मला खूप आवडतं. तर देव काय म्हणत नाही, तुम्ही सगळे कामधंदे सोडून द्या, तुमचं सगळं सोडा आणि माझ्याजवळ बसा, तुम्ही माझंच नाव घेत बसा किंवा माझंच तुम्ही करत बसा. तर ते आपल्या इच्छेवर असतं, आपल्या मनावर असतं. कामामुळे तुम्हाला नाही वेळ मिळत, तुम्हाला नाही जमत, तुम्ही काहीच नका करू, फक्त नामस्मरण करा, तरी देव आपल्याला प्रसन्न होत असतो, आपल्याला देव पावतो. असं नाही की तुम्ही सगळं इतकं सगळं कराच मग तुम्हाला देव प्रसन्न होईल, असं काही नसतं. तर हे एक मनाच्या शांतीसाठी माणूस करत असतं आणि माझं पण तेच आहे. माझ्या मनाच्या तसल्लीसाठी, मनाच्या शांतीसाठी मी हे सगळं करत असते. असं पण नाही की मी माझं घर, संसार, मुलं, बाळं काहीच नाही पाहत आणि फक्त हेच करत बसते, देवाचं नामस्मरण करते, देवदेव करत बसते, असं नाही आहे. मी माझं घर, संसार, मुलं, बाळं सगळं मॅनेज करून माझं यूट्यूब चॅनलसुद्धा पाहून मी हे सगळं करत असते. कारण मी आयुष्यामध्ये इतके उतार-चढाव बघितलेत ना, तर मला देवांचं साजशृंगार केल्याने, देवांचं केल्याने, देवाचं नामस्मरण केल्याने मला जितका आनंद मिळतो, तितकं बाहेर कशातच आनंद मिळत नाही. त्यामुळं मी देवाचं नामस्मरण, देवाचं का नको करू बरं? तर मला एक कमेंट आली, की तुम्ही देवाचं इतकं सगळं करता, मग तुमच्या अंगात येतं का? तर देवाचं केलं म्हणजे काय अंगात यायलाच पाहिजे का? काय मानसिकता आहे लोकांची, मला काही कळतच नाही. तर यूट्यूब चॅनलवरती आल्यावर मला पहिल्यांदा इतका आनंद होतोय ना, तर खूप छान वाटते. माझं व्यर्थ नाही गेलं यूट्यूब चॅनल चालू करून, असं मला वाटतंय आता. कारण माझ्या ताई, मैत्रिणी, मावशी, माझे दादा भरपूर अशा कमेंट करतात ना, इतक्या पॉझिटिव्ह कमेंट असतात, तर त्यांच्या कमेंट पाहून खूप छान वाटतं, इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना. आणि मला माझ्या जवळच्या लोकांनीसुद्धा, नातेवाईकांनीसुद्धा एवढं कधी सांत्वना, प्रेम दिलं नव्हतं. तितकं तुमच्याकडून मला सांत्वना, प्रेम मिळतं. तर खूप छान वाटतं. आणि मावशी पण आहेत, त्या बाळाशिवाय, माझी बाईशिवाय बोलत नाही, तर खूप छान वाटतं मावशींना मला. तर आजकाल एक मीनाक्षी चव्हाण मावशी माझ्यावर नाराज झाल्यात. त्या बोलतात, की "तू माझ्या कमेंटचा रिप्लाय देत नाही." तर मावशी, आपल्या व्हिडिओमध्ये जा तुम्ही आणि कमेंट बॉक्समध्ये बघा, प्रत्येक कमेंटचा रिप्लाय मी दिलेला आहे मावशी. अशी एक कमेंट राहत नाही, की मी कमेंटचा रिप्लाय देत नाही. चुकून-हुकून एखादी राहते, पण जसा वेळ मिळेल तसं मी त्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा सुद्धा प्रयत्न करते. मग ती 7 दिवसाची असो किंवा 8 दिवसाची कमेंट असो, थोडी मागं पडली ना, तर ती लवकर वर येत नाही. पण तरी पण मी त्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत राहते मावशी. तर मी तुमच्या प्रत्येक कमेंटचा रिप्लाय दिलेला आहे, तर नाराज नका होऊ. तर अशा 3-4 मावशी आहेत, त्या मला न चुकता कमेंट करतात आणि बाळाशिवाय, बेटाशिवाय बोलत नाही, तर खूप छान वाटतं. तर डमाळे मावशींनी इतक्यात मला कमेंट केलेलं नाही, माझं सगळ्या लक्षात राहतं बरं का. एक मीनाक्षी चव्हाण मावशी आणि एक सुनीता विष्णू मावशी आहेत. तर त्यासुद्धा स्वामी सेवकरी आहेत. तर काही पूजेमध्ये चुकलं-हुकलं तर त्या मला खूप छान प्रकारे समजून सांगतात. तर कसं आहे ना, बऱ्याचशा ताईंना, मावशींना मी ताई बोलते, पण त्यानंतर सांगतात, की "मी तुझ्या मावशीच्या आईच्या वयाची आहे." मग मी त्यांना मावशी बोलते. तर काही कळतच नाही आयडीमुळं ना, की ताई आहेत का मावशी आहेत. त्यामुळे मी कधी-कधी ताई पण बोलते. तर प्लीज ताई, मावशी आणि माझ्या मैत्रिणींनो, नाराज नका होत जाऊ. कसं आहे ना, मला कोणामुळे त्रास झाला तरी चालतो, पण माझ्यामुळं कोणाला त्रास झाला ना, कोणी नाराज झाला ना, मला अजिबात नाही आवडत. खूप चुरचूर लागती. तर श्रावण सोमवार होता, बाळकृष्ण जन्माष्टमी पण होती. मला दिवसभर इतकं काम होतं ना, घरातलं पण, सोमवारची महादेवांची पूजा पण करायची होती. भरपूर कामं होते. मग मी काहीच नाही शूट घेतलं आणि दुपारी थोडासा आराम पण केला. कारण लवकर उठावं लागतं ना. दुपारी अर्धा 1 तास आराम नाही केला, की मग संध्याकाळी फ्रेश नाही वाटत. तर दुपारी मी थोडासा आराम केला. त्यानंतर मग बाकीचे कामं आवरले संध्याकाळीपर्यंत मी आणि मग संध्याकाळी फौजीसाहेब आले 7-7:30 वाजता ड्युटीवरून. तर ते काय बोलले, "तू संध्याकाळचा स्वयंपाक कर, मी आणि राजू डेकोरेशन करून देतो तुला." तर त्यांनी मला आधीच सांगितलं होतं, "तुझं तू घरातलं पहा, फक्त डेकोरेशनचं मी टेन्शन घेऊ नको, मी तुला करून देईन." तर मला आहेत ना, माझ्या घरातले खूप सपोर्ट करतात. एका स्त्रीला, एका बाईला आपल्या नवऱ्याकडून, आपल्या घरातल्याकडून इतका सपोर्ट मिळतो, यापेक्षा अजून काय पाहिजे. तर पुरातन काळापासूनच स्त्रीला स्त्री शक्तीचं रूप मानलं गेलेलं आहे.
त्यामुळं स्त्रीला जर आपल्या घरातून सपोर्ट मिळाला, इज्जत मिळाली, तर ती सर्व काही करू शकते, कारण तिच्यामध्ये सहनशक्ती आणि काही करून दाखवण्याची इच्छाशक्ती खूप असते. त्यामुळे स्त्री जेव्हा तिचं एक पाऊल पुढे टाकते ना, त्यावेळेस तिच्या कुटुंबाचा, तिच्या गावाचा आणि तिच्या पूर्ण देशाचा विकास हा नक्कीच होतो. त्यामुळं मला पण वाटतं, की आपण आहे ना, एक दिवस जन्माला आलोत आणि एक दिवस मरायचंच आहे आपल्याला. मातीतूनच आलोत आणि मातीतच जायचंय. त्यामुळं आपण काहीतरी करून मारायचं. जोपर्यंत हातपाय चालतेत ना, तोपर्यंत करत राहायचं. कामाने काही माणसं मरतात का? तर शरीरसुद्धा आपलं चांगलं राहतं, मेंटेन राहतं. तर भरपूर ताई मला विचारत असतात, की तुम्ही एवढं मेंटेन कसं काय राहता वगैरे. तर ताई मी बाकी काहीच नाही करत. सकाळ संध्याकाळ 2 चक्रा मारते फक्त, जास्त फिरत पण नाही. फक्त मला घरातलं भरपूर काम असतं. फक्त मी बसत नाही, करत राहते. सकाळी जेव्हा उठते तेव्हापासून चालू होते, तर दुपारी फक्त मी 1 तासभर आराम करते आणि पुन्हा उठले, की मग माझं व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर मग बाकीचं घरातलं काम, संध्याकाळचं जेवण, स्वयंपाक, भांडे, बाकीचं सगळं काम, परत व्हिडिओ, असं माझं दिवसभराचं रुटीन असतं. मी शांत अजिबात बसत नाही. त्यामुळे माझी तब्येतसुद्धा व्यवस्थित राहते. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या कामामध्ये बिझी असतो ना, की दुनियामध्ये काय चाललंय, कोणाचं काय चाललंय, कोण काय बोलतंय, ह्या गोष्टीकडे आपलं अजिबात लक्ष लागत नाही. त्यामुळं आपलं माइंड शांत राहतं, मन शांत राहतं. त्यामुळं आपल्या घराकडं, मुलाबाळांकडं, घरातल्या कामाकडं व्यवस्थित लक्ष लागतं आपलं आणि आपण पण खुश राहतो आणि आपल्या घरातले सुद्धा खुश राहतात मग. आणि आजकाल तर दुनियादारीकडे लक्ष देऊन काहीच अर्थ नाही, कारण दुनियादारीकडे जर लक्ष दिलं ना, तर मागून एखादा माणूस पागल होईल. त्यामुळं दुनियादारीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, फक्त आपलं काम आणि आपण भले बास. तर बघा, माझ्या भावाचं आणि फौजी साहेबांचं डेकोरेशनचं काम चालू आहे. तर ड्युटी करून आलेत तरी पण त्यांचं काम चालू आहे. ते सुद्धा मला खूप सपोर्ट करतात. अजिबात ते असं बोलत नाही, की मी ड्युटीवरून आलोय आणि खूप थकलोय, मी नाही करत आता. नाही, ती बायको करते ना आपली, तर तिला प्रोत्साहनच देण्याचं काम करतात ते. तर ते खूप मला सपोर्ट करतात खरंच. असा नवरा आहे ना, नशिबाने मिळतो बरं का. तर डेकोरेशनचं सामान भरपूर आणलेलं आहे ना मी. तर आपल्या चॅनलवरती ना डेकोरेशनचे व्हिडिओसुद्धा मी भरपूर टाकलेले आहेत. गणपती डेकोरेशनचे, नवरात्री डेकोरेशनचे. तर हवं तर तुम्ही चेक करू शकता. खूप वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन टाकलेले आहेत मी. म्हणजे आपल्या घरच्या घरी आपल्याला मस्त असं डेकोरेशन करून गणपती बाप्पांची स्थापना करता येईल असं. तर बाकी काही नाही, पण आपल्याला घरच्या घरी डेकोरेशन स्वस्तात मस्त घरच्या साहित्यामध्ये कसं करता येईल ही आयडिया येते असं पाहून. त्यामुळे मी भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती आणि आतासुद्धा एकदम छोटंसं डेकोरेशन कसं करायचं हे सुद्धा 1-2 व्हिडिओ अपलोड करणार आहे मी. तर असं देवांचं डेकोरेशन करायचं म्हणलं किंवा देवांच्या खाली आपण जे कपडे टाकतो ना, वस्त्र, तर त्या कपड्यामध्ये कलर आहेत ना, हिरवा, पिवळा, लाल, त्यानंतर पांढरा, असे कपडे आहेत ना, एकदम उठून दिसतात, भारी वाटतात एकदम. आणि आपण आहे ना आपल्या मंदिरामध्ये सुद्धा जास्तीत जास्त लाल आणि पिवळा कपडा वापरावा देवांना पण, म्हणजे खूप शुभ असतं. आणि मला लाल, पिवळा आणि हिरव्याचं कलर कॉम्बिनेशन पण खूप आवडतं. तर मी हे कपडे असे ऑनलाईन मागवून ठेवलेले आहेत. आणि पिवळ्या पडद्यावरती ज्या गोंड्याच्या माळी लावल्यात ना, त्यासुद्धा मी मागच्या वर्षी DIY घरीच बनवलेल्या आहेत. त्या घंटी आणल्या होत्या, त्याच्यामधल्या रिंगा आणल्या होत्या आणि घरीच माळी बनवल्या होत्या. तर अशा माळी आहेत ना, 3-4 प्रकारच्या मी बनवल्या होत्या पाठीमागच्या वर्षी. 12-12 बनवल्या होत्या. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं असं डेकोरेशन करायला बरं पडतं आपल्याला आणि मला मंदिराला सुद्धा लावायला होतात. तर हे रिंग आहे ना, रिंगसुद्धा पाठीमागच्या वर्षी मी बनवलं होतं. तर ह्या रिंगपासूनच मी बाळकृष्णांना पाळणा बनवलं होतं पाठीमागच्या वर्षी. आपल्याला मोठा पाळणा आहे ना, एकाच दिवशी लागतं फक्त बाळकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी. आणि मग म्हटलं कशाला फालतू पैसे घालायचे, आणून ठेवायचा घरामध्ये, त्याचा काही रोज वापर पण होत नाही. मग आपण एका दिवशीसाठी आपण DIY घरी बनवू शकतो असं पाळणा म्हणलं. त्यामुळे मी असं घरीच बनवला होता आणि आपल्या हाताने बनवलेल्या याच्यामध्ये ना, काही आनंद वेगळाच असतो आणि आपल्याला खूप आनंद येतो खरंच असं बनवायला देवासाठी. त्यामुळे मी घरीच बनवलं होतं. तर वरची ही रिंग आहे ना, ही स्पोर्ट रिंग आहे. स्पोर्टच्या दुकानामध्ये मिळून जाते आपल्याला. मुली नाही का ते कमरेला घालतात आणि गोल-गोल फिरवतात, तर तीच रिंग आहे. आणि ते स्टँड बनवले ना काळ्या डब्याचं, तर तो डब्बा आहे ना माझ्या शिलाई मशीन बरोबर आला होता सुई दोरा ठेवण्यासाठी, तर तोच डबा वापरलाय मी. त्यामध्ये काही सुई दोरा वगैरे ठेवत नव्हते मी, त्यामुळे मी तोच वापरला. त्यामध्ये ना पुट्टी पाण्यामध्ये मिक्स करून तो डबा भरला होता. त्यामध्ये रिंग असं उभा करून ठेवली होती. तर इतकं पॅक झालं ना ते. तर पुट्टी नसेल ना, तर सिमेंटाने हा डबा भरला तरी पण एकदम छान असं स्टँड झालं जातं. तर पाठीमागच्या वर्षी असाच पाळणा केला होता मी घरच्या घरी बाळकृष्णांना आणि तो नंतर मग स्टोअरमध्ये ठेवून दिला होता. आता फौजी साहेब काय बोलले, "मी तुला थोडंसं याचं डेकोरेशन करून देतो आणि बाकीचं मग तू कर." आता तुम्ही बघू शकता फौजी साहेबांनी आणि माझ्या भावानी किती छान डेकोरेशन केलंय.
तर दरवर्षी गणपती डेकोरेशन आम्ही दोघं मिळूनच करतो ना, तर त्यांच्याकडं काही आयडिया असतील तर ते मला सांगतात. माझ्याकडं काही असेल तर मी त्यांना सांगते आणि दोघं मिळून आम्ही असं गणपती डेकोरेशन करतो. व्हिडिओ पण टाकत असतो. तर त्यांना बरीचशी आयडिया आलेली याच्यामध्ये ना, तर तुम्ही बघू शकता किती छान डेकोरेशन केलंय त्यांनी. आता बघा ही प्लास्टिकची टोपली होती माझ्याकडं. त्यांनी किती छान सजवली बाळकृष्णाला टोपली. तर त्याच्यामध्ये कापूस भरलाय आणि त्याला असं फुलं लावलेत त्यांनी. आता बघा माझा स्वयंपाक झाला. मला तर उपवासच आहे. तर स्वयंपाक करून घेतला मी. भांडे झाले घासून. सगळं किचन क्लीन झालं. त्यानंतर मग यांनी डेकोरेशन करून ठेवलं होतं हॉलमध्ये. तर बाकीचं मग डेकोरेशन बारीक-निरीक असं मग त्यांना नाही जमत. तर ते बोलले, "तुला अजून काय करायचं ॲड करायचं त्याच्यामध्ये तू कर." मग असं पांढरे जे फुलाचे आहेत ना, गुलछडीचे गुच्छ मी असे बनवून ठेवलेले आहेत ना डेकोरेशनला. तर ते लावले मी. त्यानंतर मग असा ते टोकरी बनवून ठेवली ना मस्त बाळकृष्णाला. तर त्याचा असा पाळणा केला मी आणि मोरपंखाशिवाय तर आपलं बाळकृष्णाचं डेकोरेशन अधुरंच आहे. त्यामुळं मी असं बाळकृष्णांच्या डेकोरेशनसाठी मोरपंख आणले होते ना 4 तर ते सुद्धा असे लावून घेतले. किती छान वाटते तुम्ही बघू शकता आणि दोन्ही साईडकडून 2 समाया लावल्यात. तर घरामध्ये ना मी कोणतं काम करते आणि माझा भाऊ आणि माझा मुलगा घरामध्ये असले ना ते टाईमपास करत बसलेत असं कधीच होत नाही. मी काही करायला लागले ना तर ते मला नेहमी मदत करतात कामामध्ये. तर आता मी पूजाच करते पण ते बोलले की "उशीर झालाय आता आणि 12 पण वाजलेत आता. बाळकृष्णाचा जन्म करायचा आहे, तुला पूजा करायची आणि एकटीला करूपर्यंत सगळा वेळ निघून जाईन. मुहूर्तामध्ये तुझी पूजा होणार नाही. त्यामुळे तू पटपट कर आता. तुझ्या हाताखाली सगळं आम्ही काय लागते ते देतो तुला." तर दोघं माझ्या जवळच बसलेत. तर मी पूजा कशी करते ते पण बघत आहेत आणि सगळं मला मदत पण करतात. तर मी सगळ्यात आधी गणपती बाप्पांना अभिषेक घालते आता पंचामृताने, पाण्याने. तर कुठल्याही देवाची पूजा करायची म्हणलं ना, सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची असती. तर मी गणपती बाप्पांना आधी अभिषेक घालून पूजा करून घेते, त्यांना स्थान देते. गणपती बाप्पांची पूजा झाली की मग बाळकृष्णाचा जन्म करते. तर माझे बाळकृष्ण आहेत ना, एकदम छोटे नाही आहेत, जरा मीडियम साईजचे 3 इंचापर्यंत. तर ते आहेत ना, काकडीमध्ये मात नाही. तर आपण आहे ना, सकाळीच बाळकृष्ण आहेत ना, काकडी थोडीशी कापून काकडीमध्ये ठेवायचे असतात. तर मोठे बाळकृष्ण असले ना, तर ते मग असं फुलामध्ये ठेवावं लागतात. तर मी एका ताटामध्ये ना, फुलातच ठेवलेत बाळकृष्ण आणि साईडला काकडी ठेवली. तर बाळकृष्णांचा जन्म करायला आपल्याला काकडी ना देठाची लागत असते. तर देठ कशासाठी? तर बाळकृष्णांचा नाळ, नाभी म्हणून देठ हा कापला जातो. तर तुम्ही बघू शकता असं घंटी वाजून बाळकृष्णाचा जन्म करायचा असतो आपण असा फुलातून किंवा काकडीमध्ये ठेवलेला असला ना तुम्ही छोटासा बाळकृष्ण, तर काकडीमधून तर माझा बाळकृष्ण तुम्ही बघू शकता 3 इंचाचा आहे, मोठा आहे. काकडीमध्ये काही मानणार नाही, त्यामुळे मी असं फुलामध्ये ठेवले होते बाळकृष्ण आणि असं घंटी वाजवायची आणि बाळकृष्णांना अलगद असं लहान बाळासारखं उचलून घ्यायचं आणि जे देठाची काकडी ठेवली ना मी, तर एका ₹1च्या कॉईननी असं जसं आपलं घड्याळ फिरतं ना, त्या अँगलनी असं काकडी कापून घ्यायची. तर ही काकडी कापली ना, बाळकृष्णाचा नाळ कापल्यासारखं होतं. तर तुम्ही बघू शकता, असं नाळ कापायचा म्हणजे काकडीचा देठ कापायचा आणि मग ज्या बाकीची काकडी मी अजून एक ठेवली होती, म्हणजे सगळ्यांना प्रसाद पुरण म्हणून त्यामुळं. तर दोन्ही काकड्या कापून आहेत ना, काकडीचा प्रसाद करायचा आणि सगळ्या घरामध्ये वाटायचा. तर बाळकृष्णाच्या जन्माच्या वेळी काकडीचं असं विशेष महत्त्व आहे. त्यामुळे बाळकृष्णाच्या जन्माष्टमीला काकडी आवर्जून लागते. तर ज्या प्रेग्नंट बायका आहेत ना, गरोदर बायका, त्यांना आवर्जून काकडी द्यायची असते खायला. तर फुलातून बाळकृष्णांचा मी जन्म केला. त्यानंतर मग पाण्याने अभिषेक घातला बाळकृष्णांना आणि त्यानंतर मग पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक घालायचा. तर असं अभिषेक घालूनच बाळकृष्णांना मस्त त्यांचा साज शृंगार करायचा आणि मग स्थान द्यायचं. तर आता बाळकृष्णांना अभिषेक घातल्यानंतर बाळकृष्णाला मी चंदन केशरयुक्त अष्टगंध लावते. त्यानंतर हिना अत्तर लावते आणि बाळकृष्णांना म्हणजे भगवान विष्णूचाच अवतार आहे ना बाळकृष्ण, त्यांना पिवळं पितांबर खूप आवडतं. तर या दिवशी मी पिवळं पितांबर वस्त्र आणले, बाळकृष्णाला ड्रेस आणलाय मस्त, तर तोच घातला मी आणि कानामध्ये सुद्धा बाळ्या आणल्यात मी बाळकृष्णांना, त्या पण घातल्या, मनगट्या घातल्या. असा मस्त साज आणि शृंगार करून घेते मी बाळकृष्णांचा. गळ्यामध्ये हार पण आणलाय मस्त डायमंडचा. आणि पंखाचा असा मुकुट आणलाय, पण तो मला काही आवडलाच नाही. असा व्यवस्थित वाटत नव्हता. खूप मोठा वाटत होता आणि बाळकृष्ण छोटे वाटायचे. त्यामुळे मी दुसरा मुकुट घातला बाळकृष्णांना आणि बासुरी पण घातली, हातामध्ये ठेवली त्यांच्या आणि त्यानंतर बाळकृष्णांना मी पाळण्यामध्ये स्थान दिलं. आता बाळकृष्णांना मी पाळण्यामध्ये स्थान दिल्यानंतर त्यांना मी तुळशीसुद्धा वाहिली. तर
तुळस ही विष्णुप्रिय आहे. तर बाळकृष्ण हे विष्णूचाच अवतार आहे, त्यामुळे बाळकृष्णाला आणि भगवान विष्णूला जर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असेल ना, तर तुळशी पत्राशिवाय भगवान विष्णू आणि बाळकृष्ण प्रसादसुद्धा नैवेद्यसुद्धा स्वीकार करत नाहीत. त्यामुळे आपण कुठलाही भोग लावायचं म्हणलं ना, तुळशीपत्र हे नैवेद्यावर ठेवावंच लागतं. तर बाळकृष्णांचा जन्म केला मी, त्यानंतर त्यांना अभिषेक घालून स्थान दिलं, त्यांना तुळस वाहिली, हार, फूल, धूप, दीप दाखवलं, प्रसाद दाखवला, त्यांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर मग आरती झाली आणि मग मी पाळणा पण म्हणले बाळकृष्णांचा. तर आपल्याला Googleवर पण मिळून जातो बाळकृष्णांचा पाळणा. तर मी पाळणा म्हणले मग. तर अशी इतकी छान पूजा झाली ना, आज खूप प्रसन्न वाटत होतं आणि माझ्या घरातले सगळे पण जागे होते. सगळी पूजा होईपर्यंत कोणीच नव्हतं झोपलेलं. माझा भाऊ तर माझ्या जवळच होता. तो पाळणा हलवत होता मस्त आणि मी आरती करत होते, पाळणा म्हणत होते आणि फौजी साहेब दोन्ही मुलं पण माझ्या पाठीमागं बसलेले होते, माझी सगळी पूजा होईपर्यंत. त्यानंतर मग आम्ही पाळणा म्हणून झाला ना, मग सगळ्यांना प्रसाद दिला आणि त्यानंतर मग आम्ही झोपलो. गेल्या दिवशी श्रीकृष्ण जन्मला, बंदीखान्यामध्ये प्रकाश झाला, माया पित्याला सुख देण्याला, बंधमुक्त देव गोकुळी आला, जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी करुणी दंग, माया पित्याचे फेडिले पांग, माया गरजुनी कंसाला सांग, वरी नागवतो अभंग सांग, जो बाळा जो रे जो. तर श्रावण सोमवार आणि बाळकृष्ण जन्माष्टमी आम्ही अशी साजरी केली. तर मित्रमैत्रिणी आणि माझ्या सगळ्या ताई मावशींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. काही चुकलं असेल तर तेही समजून सांगा, कारण तुमच्याही सांगण्यातून मला भरपूर काही शिकायला मिळतं. मला अजिबात राग येत नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.